मोठी ब्रेकिंग बातमी समोर येते। महापालिका निवडणुकांसाठी भाजपकडून स्थानिक नेतृत्वात बदल करण्यात आलेले आहेत। भाजपच्या नवीन मंडल अध्यक्षांची घोषणा होणार असल्याची माहिती समोर येते। तर जिल्हाध्यक्षांच्या नावावरही शिक्कामोर्तब होणार आहे। या क्षणाची महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आपण बघतोय। खरं तर आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपकडून स्थानिक नेतृत्वात बदल करण्यात येणार आहेत। भाजपच्या नवीन मंडल अध्यक्षांची घोषणा देखील होणार आहे। तर जिल्हाध्यक्षांच्या नावावरही शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती समोर येते। त्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत जोडले गेले। चेतन, काय अधिकची माहिती? खरं तर भाजपच्या नेतृत्वात आता महत्त्वाचे बदल होणार आहेत। निश्चित एकंदरीत मेघना, भाजपने आता कुठेतरी महाराष्ट्रामध्ये भाकरी करण्यास सुरुवात केली असं म्हणता येऊ शकतं। कारण एकंदरीत जी निवड प्रक्रिया सुरू होती प्राथमिक सदस्य नोंदणी आणि सक्रिय सदस्य नोंदणीनंतर, ती आता जवळपास पूर्ण झालेली आहे आणि आज भाजपकडून नव्या मंडल अध्यक्षांची घोषणा करण्याची दाट शक्यता आहे। आणि आज मंडल अध्यक्षांची घोषणा झाल्यानंतर पुढील 8 ते 10 दिवसांमध्ये संपूर्ण राज्यभरातील जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्याही फेरनियुक्त्या केल्या जातील। आणि या जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीनंतर मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये भाजपला नवीन प्रदेशाध्यक्ष सुद्धा मिळणार आहे। त्यामुळे आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्यासाठी आता भाजपाने स्थानिक नेतृत्वामध्ये बदल केल्याचं पाहायला मिळत आहे। धन्यवाद चेतन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। भाजपच्या नवीन मंडल अध्यक्षांची घोषणा होणार असून आगामी निवडणुकांसाठी आता भाजपकडून मोर्चे बांधणी सुरू असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। भाजपच्या नवीन मंडल अध्यक्षांची घोषणा होणार आहे, तर भाजपच्या नेतृत्वात बदल होण्याची शक्यता आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।